नमस्कार प्रेक्षकांनो, आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आजच्या भागामध्ये अगदी एक नवीन ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर आजच्या धमाकेदार एपिसोडमध्ये बघा नक्की काय घडलं आहे. सगळीच बाजू पलटलेली आहे आणि आता बाजू अखेर आली आहे राणीच्या हातात. राणी आता कोर्टात जाणार आणि आपले जे गमावलेले जे घर आहे ती नक्कीच परत मिळवणार आहे. तर आता आपण पुढे पाहूया, पण त्याआधी तुम्ही लाल रंगाचे सबस्क्राईब बटन आहे ते नक्की दाबा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा की असं काय घडलं आहे की राणीच्या बाजूने सगळी बाजू राणीच्या हातात आली आहे. तर बघा प्रेक्षकांनो, राणी जी आहे, राणी पेपर द्यायला जेव्हा जात असते तेव्हा उर्मिलाने मालतीला राणीचा हात मोडायला लावलेला असतो. पण उर्मिला सगळं सांगत असते. मालती उर्मिलाचं ऐकून तसं करतेही आणि मालतीला बघा पहिल्यांदाच मालतीला आपल्या केलेल्याचा पश्चाताप झालेला आहे. राणीचा हात मोडल्यामुळे मालतीला मनात काहीतरी खंत वाटली आणि पश्चाताप झाल्यामुळे तिने इंद्राला लगेच राणीकडे पाठवले आणि इंद्रा राणीचा रायटर बनून त्याने राणीचा पेपरही लिहिला आणि सर्व राणीच्या बाजूने मनासारखे झाले. तर प्रेक्षकांनो बघा, आता मालती जी आहे, मालतीने सतत विक्रांतला असे दाखवले आहे की तिचे इंद्राशी भांडण चालू आहे, पण मालती मुळात ती नाटक करत आहे. तर मालतीने आपले इंद्राशी खूप मोठे वाद सुरू आहे असं विक्रांतला दाखवलं आहे आणि विक्रांतला ते खरंही पटलं आहे. विक्रांतला आता असं वाटत आहे की मालती जी आहे ती आपल्या बाजूने उभी राहत आहे, म्हणून मालतीला आपण घरात घ्यावे. म्हणून बघा विक्रांत हा मालतीला घरात घेण्यासाठी तयार होतो आणि मालती ही विक्रांतला फसवून अगदी विक्रांतच्या सोबतच विक्रांतच्या घरी राहायला जाते आणि याचाच फायदा घेऊन मालती आता सारखी मालती घरात जाऊन सतत अगदी कागदपत्र चाचपडत असते आणि ती सगळीकडे शोधाशोध करत असते. पण तिला घरात सगळे असल्यामुळे तिला जास्त शोधाशोध करता येत नाही. मग ती उर्मिलाला सतत सांगत असते की उर्मिला, तू कुठेतरी बाहेर फिरायला जा किंवा तू देवळात जा. बाहेर छान गार हवा येते आणि बाहेर फिरल्यावर मनाला खूप बरे वाटते. आता उर्मिलाला असं सांगितल्यावर उर्मिला तर काही जात नाही, पण एक वेळ अशी येते की उर्मिलाला बाहेर जावं लागतं आणि याच संधीचा फायदा घेऊन मालती जी आहे ती उर्मिलाचा पूर्ण रूम शोधत असते आणि तिला शोधत असताना कागदपत्र तिच्या हातात सापडतात. कागदपत्र तिला मिळतात त्याच वेळेला उर्मिला जी आहे घरात आत येत असते, पण उर्मिलाचा फोन चालू असतो आणि फोन चालू असल्यामुळे तिचे बोलण्याकडेच लक्ष असते. मग याच संधीचा फायदा घेऊन मालती जी आहे तिथून निघून जाते. मग मालती अगदी राणीलाच भेटते आणि राणीकडे सगळे घराचे कागदपत्र ती देऊन टाकते. आता राणीच्या हातात बघा सगळी घराची कागदपत्र आल्यामुळे राणीची बाजू जी आहे ती अगदी जड झालेली आहे. मग आता निकाल लागणार तो राणीच्या बाजूनेच. तर प्रेक्षकांनो, आता तुम्हाला कळून चुकले आहे की उद्या कोर्टात नक्कीच राणीच्या बाजूनेच निकाल लागणार आणि राणीचे घर त्यांना परत मिळणार. तर आपण पुढे काय होते ते बघूया. तर पुढचा भाग बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.